इंस्टाग्रामला एकदा मी व्हिडिओ बनवला होता की ही आहे आपल्या आंब्याची बाग आणि आपल्याला मोडून ड्रॅगन फ्रूट लावायचे. तर नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये. नवीन नाही बोलता येणार, हा माझा पहिलाच ब्लॉग आहे, तर फर्स्ट ब्लॉगमध्ये. कारण याच्या अगोदर पण मी काही व्हिडिओ बनवलेत, पण असं ब्लॉग वगैरे काही टाकलेलं नाही. तर हा आपला पहिला ब्लॉग आहे आणि जर थोडं कॉन्फिडन्स अपडाऊन असेल तर समजून घ्या. मित्रांनो, आता वाजले सकाळचे 11 आणि सहज शेतामध्ये फेरफटका मारण्यासाठी आलो होतो मी. आणि ही आहे आपल्याची आंब्याची बाग. आंब्याचे एकदम 250 ते 300 झाड आहेत आपले आणि आंबे येण्याच्या पहिल्याचा सीझन चालू आहे सध्या. झाडाला एकदम चांगल्या प्रकारे एकदम मोहरा आलाय, तुरा आलाय. आमच्या इकडे तर याला बोलतात की आंब्याला तुरा आलाय असं बोलतात. ते आंब्याचं फळ येण्याच्या अगोदर पूर्ण असे या प्रकारचे फुलं लागतात झाडांना. तर खूप चांगल्या प्रकारचं गेल्या वर्षी आता मला वाटतं 7-8 वर्षाची बाग आहे आणि त्याच्या अगोदर आंब्याला चांगल्या प्रकारे फळ आलेत. लास्ट टाइम गेल्या वर्षी पण आंब्याला खूप सारे आंबे आले होते, पण यावेळी जरा जास्त झाले. तर नवीन झाड येतं आणि याच रस्त्याने या शेतामधून सुरत ते चेन्नई हा रस्ता जाणार आहे. तर त्यावेळेस पूर्ण बाग मला वाटतं काढून टाकावी लागेल, पण त्याच्या अगोदर खूप चांगल्या प्रकारचे आंबे खायला भेटतील. कारण खूप दिवस झालं मेहनत केली, आंब्याचे झाडं लहानचे मोठे केले. तर आणि त्याच्यानंतर कळलं की याच शेतामधून सुरत ते चेन्नई हा रस्ता जाणार आहे. माहीत नाही त्याच्या मोबदल्यात चांगले पैसे भेटतील की नाही भेटतील, पण ही बाग जाईल या गोष्टीचं खूप सारं दुःख आहे. हे इकडं आपली आंब्याची बाग आणि या साईडला पूर्ण असं पोल्ट्री फार्म आहे. म्हणजे सेल टाकलं होतं इथं, खूप सारा पुढचा प्लॅन होता, पण ते कॅन्सल झाल्यामुळे सध्या असंच पडलेलं आहे. आणि याच्यावरती इकडं ऊस आहे, याच्यामध्ये पण काही आंब्याचे झाड आहेत. हे पूर्ण अशी आंब्याची बाग आहे. हे माझं शेत गावापासून जास्त दूर नाही, तुम्ही बघू शकता. हे घरं दिसतात, हे गाव आहे आणि गावापासून एक हायवे असं इकडे जाणार आहे गाव आहे. गावाच्या रोडलाच हे आंब्याची बाग आहे. आणि लास्ट टाइम 3-4 झाडालाच आंबे आले होते, पण यावर्षी पूर्ण असं चांगलं उत्पन्न निघेल. पण ते उत्पन्न निघाल्यानंतर किती वर्ष खायला भेटेल माहीत नाही. कारण ज्या वेळेस ह्या शेतामधून असा हायवे जाईल त्यावेळेस ही पूर्ण बाग निघून जाणार आहे. ज्यावेळेस आंबे येतील तेव्हा सुद्धा आपला व्हिडिओ येईल. आता येऊया आपण मेन मुद्द्याकडे. माझी ओळख करून देतो तुम्हाला. माझं नाव ऋषभ पाटील, मी राहतो इमनगाव, तालुका आष्टी आणि जिल्हा बीड. तर मी याच्या अगोदर 3 ते 4 वर्ष मुंबईमध्ये जॉब केल्यानंतर प्रायव्हेट कंपनी असल्यामुळे थोडं मला फ्रस्ट्रेट झालं, त्यामुळे मी थोडा ब्रेक घेतलाय. आणि ब्रेक घेऊन गावी आल्यानंतर एकदम मराठा आरक्षणासाठी मुंबईला गेलो. त्यावेळेसपासून रील बनवायला सुरुवात केली इंस्टावरती पण आपली चांगली फॅमिली 27K फॉलोअर्स आहेत आणि खूप सारे व्हिडिओला प्रेम देतं पब्लिक. त्यासाठी सगळ्यांचा मनापासून आभारी आहे. इंस्टाग्रामला एकदा मी व्हिडिओ बनवला होता की ही आहे आपल्या आंब्याची बाग आणि आपल्याला मोडून ड्रॅगन फ्रूट लावायचे. तर मित्रांनो, ही आपली आंब्याची बाग आहे. 250 ते 300 झाडं आहेत. बाग तशी भारी आहे, पण काय आहे ना, इंस्टाग्रामवर सध्या फॉलोअर्सच वाढत नाहीत. म्हणून जरा विचार करतोय आंब्याची बाग मोडायची आणि मस्त ड्रॅगन फ्रूटची शेती करायची. फेम पण भेटल, फॉलोअर्स पण वाढतील. मग काय भाई, रोज डेली नवीन कंटेंट. भारी ना प्लॅन. असं काही नाही आहे, कारण खूप कष्ट करून ही एवढी मोठी बाग उभा केलेली आहे. खूप चांगल्या प्रकारे फळ पण येतं. लास्ट टाइम थोडं कमी उत्पन्न निघलं होतं, पण यावेळेस संपूर्ण झाडाला काय बोलतात त्याला तौर आलाय त्याला. तर चांगल्या प्रकारे फळ पण निघाल. तर ही बाग मोडायची वगैरे काहीच नाही, तो फक्त एक कॉमेडीचा विषय होता. तर मित्रांनो, ही होती आपली आंब्याची बाग आणि मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलाय. व्हिडिओ माझा पहिला ब्लॉग आहे, त्यामुळे थोडं समजून घ्या. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर फॉलो नक्की करा. जय महाराष्ट्र.